गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील गिरगावात मराठी अभिनेत्री सई तामणकर आली आहे। शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गिरगावमधली आपण दृश्य पाहतोय। शोभायात्रेमध्ये मराठी कलाकार सुद्धा उपस्थित आहेत। गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात सई तामणकर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। इतरही मराठी कलाकार मोठ्या संख्येने उत्साहात त्या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभागी होतात। बालगोपाल आहेत, ज्येष्ठ आहेत, महिला सर्वांचीच संख्या या आजच्या नववर्ष गुढीपाडव्याच्या सणानिमित्त पाहायला मिळते। सुंदर अशी रांगोळी सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आली। सई तामणकर, प्रसाद ओक हे सुद्धा त्या ठिकाणी आजच्या या गिरगावमधील शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। दोन्ही कलाकारांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। आज आनंद लुटूया, आज सगळ्या फॅन्स सोबत आनंद लुटूया। गुढीपाडवा नवीन वर्ष काय सांगायला होतं? नवीन वर्षाची अशी सुरुवात होईल असं वाटलं नव्हतं, पण मला असं वाटतं की लाईफ इज ऑल अबाउट दॅट। तुम्ही प्लॅन काहीतरी करता, होतं काहीतरी, सरप्राइजेस मिळतात आणि असे सरप्राइजेस मला खूप आवडतात। पण गिरगावला येऊन एक वेगळा रंग पाहायला मिळतो। सईताई, किती भारी वाटतं, आपण परंपरा जोपासतोय। आज युवक वर्गाला तू बघतायस, ते तुला हात करतायत। हाऊ हॅपी आर यू अबाउट दिस? हा रंग खूप गडद आहे, कशानेही न जाणारा आहे आणि हृदयावर कायम राहणारा आहे, त्यामुळे हा असाच राहावा। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच अँड हॅपी गुढीपाडवा। सुपर। आपल्यासोबत प्रसाद सर आहेत। सर, स्वागत आहे गिरगावात, स्वागत आहे मुंबईच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा। तुम्हालाही शुभेच्छा। कसं काय शुभेच्छा देतानाचा आनंद आज वेगळा आहे का? अरे जबरदस्त आहे। 2 वर्षांपूर्वी मी चंद्रमुखीसाठी पण आलो होतो आणि इथलं वातावरण, इथलं चैतन्य आणि इथली ऊर्जा काही वेगळी असते आणि एक भयानक ताकद मिळते इथून गेल्यानंतर आणि अस्सल सगळं मराठी क्राऊड आहे, त्यामुळे खूप मजा येते इथे येताना। मला एक सांगा ना, आज लहान लहान मुलांना तुम्ही बसताना पाहताय घोड्यांवर, शिवाजीच्या खरं तर वेशभूषा केली आहे, ही परंपरा जोपासली गेली पाहिजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा, हां, नाही, ही फार महत्त्वाची परंपरा आहे आणि हे फार महत्त्वाचे संस्कार आहेत आणि मला असं वाटतं गिरगावकर हे सगळे संस्कार जगतात। जसं पुणेकर जगतात तसं गिरगावकर सुद्धा या सगळ्या परंपरा फार मनापासून पाळतात आणि ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। एक स्पेशल सिनेमा, एक स्पेशल टीम आणि हा स्पेशल दिवस सगळं मिळून आलंय। काय सांगा? मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय। गुलकंद हा अत्यंत गोड सिनेमा आहे, मोठे गोस्वामींचं कॉम्बिनेशन आहे। सई, मी, ईशा, समीर आणि बरेच ॲक्टर्स आहेत। खूप उत्तम टीम जमून आली आहे आणि एक गोड चित्रपट लोकांना पाहायला मिळेल। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू। गिरगावमधली ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय त्या ठिकाणी। आज सकाळपासूनच आपण गिरगावमधील या शोभायात्रेची प्रत्येक दृश्य पाहतोय। गुढीपाडव्यानिमित्त आज एक वेगळा उत्साह, एक वेगळी सकाळ गिरगावकर अनुभवत आहेत। त्या ठिकाणची दृश्य आहेत। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, बालगोपाल आहेत, युवक आहेत, ज्येष्ठांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। गिरगावमध्ये या शोभायात्रेमध्ये इतरही हास्य कलाकारांनी उपस्थिती लावली होती। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। सेल्फी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। चाहत्यांना इतकं जवळून भेटणं म्हणजे आनंद वेगळा आहे। प्रत्येकाला भेटणं चालू आहे, मोबाईल घेणं चालू आहे। मला वाटलं मोबाईल दुसरीकडे फेकताय की काय? किती आनंद मिळतो तिकडे? खूप आनंद मिळतोय आणि आपला मराठी सण आहे, हिंदू सण आहे, त्यामुळे आज सगळीकडे उत्साह आहे। अख्ख्या महाराष्ट्रात उत्साह आहे आणि गुलकंदाच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि हा गुलकंद आम्ही एक चमचा वाटत चाललो प्रत्येक गल्लीत आणि मला खात्री आहे की 1 मेपर्यंत हा गुलकंद संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे आणि त्यानंतर पूर्ण जगभरात पसरणार नाही। चाहता वर्ग खूप मोठा आहे समीर चौगुले यांचा आणि सगळे भेटायला खरं तर आतुर आहेत आणि तेच चित्र पाहायला मिळत आहे। ईशा आपल्यासोबत आहे आणि आता आपल्यासोबत ईशा सुद्धा आहे। ईशा, सिनेमा खूप भारी आहे, टीम खूप भारी आहे, आजचा दिवस खूप भारी आहे, गिरगाव खूप भारी आहे, काय सांगशील याबद्दल? मी खूप खुश आहे, कारण एकतर माझा पहिला सिनेमा आहे। गिरगावमधल्या शोभायात्रेचा माझी पहिली वेळ आहे। मी डोंबिवलीची आहे, त्यामुळे ती शोभायात्रा मी अनेक वर्ष अटेंड केली आहे, पण हे खूप स्पेशल आहे कारण ही खूप वर्षांपूर्वीची पहिली मला वाटतं शोभायात्रा आहे।